नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 19 एप्रिल 2026 वार रविवार. या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो. हा दिवस माता लक्ष्मी, भगवान विष्णूंच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपल्याला दान करायचं असतं. या दिवशी केलेलं दान अक्षय काळ आपल्यासोबत असतं. 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ असा हा एक मुहूर्त आहे. या दिवशी पितरांची सेवा केलीच पाहिजे. या दिवशी जो कोणी पितरांची सेवा करतो त्याच्यावर कधीही पितृदोष उद्भवत नाही किंवा असेल तर तो कमी होतो. पितरांचा भरपूर आशीर्वाद मिळतो. तर पितरांची सेवा कशी करावी, तसेच जो पितरांना घास देतो तर ती कसा द्यायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, अक्षय तृतीया या दिवशी पितरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. करा व केळी भरून या दिवशी दान करायचे असते. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे आणि हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. तर घरातल्या घरात पितरांची सेवा आपण कशी करावी, तर बघा, दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा खरी पितरांची सेवा करावी. म्हणजेच 11 ते 12:30 या दरम्यान तुम्ही सेवा करू शकता. तुमचे सासू सासरे जिवंत आहे आणि तुम्ही बाहेरगावी राहता तर तुमच्या सासू सासऱ्यांनी पूजा केली तरी चालेल. तसेच दोघांपैकी एक वारले असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी या दिवशी सेवा करा, दान करा, तर्पण देखील करा आणि पूजाविधी करण्याआधीच तर्पण आपल्याला करायचं आहे. पितृस्तुती स्तोत्रम, पितृ अष्टकम या दिवशी पठण करावे सकाळी. त्यानंतर आपण पूजा कशी मांडावी, तर बघा, एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती एक पांढरा कपडा आपल्याला टाकायचा आहे. त्यावरती एक पत्रावळी ठेवायची आहे आणि पत्रावळी किंवा तुम्ही ताट देखील ठेवू शकता, पण हे सर्व आपल्याला दान करायचं असतं, त्यामुळे तुम्ही पत्रावळी ठेवली किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर प्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि याची मांडणी ही दक्षिण दिशेला, जो व्यक्ती ही पूजा करणार आहे तर त्यांचं जे तोंड आहे तर हे दक्षिण दिशेला आपल्याला करायचं आहे. त्यानंतर या पत्रावळीवर आपल्याला गव्हाची रास बनवायची आहे. फक्त गव्हाचीच रास बनवायची आहे, तांदूळ वगैरे घेऊ नका. त्यानंतर या गव्हावर जी आपण गव्हाची रास बनवली आहे तर त्यावर आपल्याला जो मातीचा घडा असतो, तर एक मीडियम साईजचा मातीचा घडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो त्यावरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यासोबतच अजून एक त्यापेक्षा छोटा घडा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच करा आणि केळी अशा प्रकारे आपल्याला हे 2 घडे घ्यायचे आहे. जो मोठा घडा आहे तर तो आपल्याला पहिल्यांदा आपण जी गव्हाची रास काढलेली आहे तर त्यावर ठेवायची आहे आणि जो मोठा घडा असतो त्याला केळी म्हटले जाते आणि जो छोटा असतो तर त्याला करा म्हटले जाते. तर तुमच्या घरातील सवाष्ण स्त्री मरण पावली असेल तर तुम्ही केळीची पूजा करा आणि तुमच्या घरातील पुरुष मंडळी वारली असेल तर तुम्ही कराची पूजा करा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते. ज्यांचे दोघेही जिवंत असेल तर आजे सासू किंवा आजे सासरे दोघांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही करा आणि केळी दोघांची पूजा करू शकता. तुमचे सासू किंवा सासरे जिवंत आहे तर त्यांचे पण सासू सासरे गेले असतील तर दोघांची पूजा करायची असते. हे तुमचे सासू सासरे करतील. तर घड्याच्या कडेला आपल्याला एक रक्षासूत्र बांधायचं आहे. तर याचे आपल्याला जी काही वेढे आहे तर ते विषम संख्येमध्ये आपल्याला करायचे आहे. तर 1, 3 किंवा 7 किंवा 9 वेढे तुम्ही त्याला करू शकता. त्यामध्ये आपल्याला त्याच्या कंठापर्यंत जाईल इतकं पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. हे सर्व करत असताना मनामध्ये म्हणा की मी जे काही करत आहे ते मी माझ्या पितरांच्या स्मरणार्थ करत आहे. तर या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपण जेव्हा कलश मांडत असतो तेव्हा कलशाला नेहमी 5 रेषा या आपण 5 दिशांना वरतून खाली करत असतो, पण या कलशाला वरतून खाली चंदन ओलं करून 5 रेषा आपल्याला त्यावरती काढायच्या आहे. आणि हे झालं की आपल्याला केळीची देखील पूजा करायची आहे आपली व त्यानंतर कराची देखील आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजेच दोघांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. दोघांची पूजा एकसारखीच आपल्याला करायची आहे. आपण पितरांना नैवेद्य देखील उलटाच फिरवत असतो. तर बघा, करा आणि केळी या दोघंही एकावर एक, म्हणजेच केळी खाली आणि करावरती आपल्याला याप्रमाणे ठेवायचं आहे. आणि तर बघा, ज्यांच्या घरची सवाष्ण गेली असेल तर त्यांनी केळीची पूजा करायची आहे आणि ज्यांच्या घरातील पुरुष मंडळी गेली असेल तर त्यांनी कराची पूजा करा. त्यानंतर मांडणी कधी करावी, तर पितरांची सेवा ही आपल्याला 12च्या
दरम्यान करायची आहे आणि 11 नंतर मांडणी केली तरीही चालेल. तसेच या पूजेमध्ये तुम्ही पितरांचा फोटोही ठेवू शकता आणि ही मांडणी देवाच्या जागी करू नका, तर इतर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ही मांडणी करायची आहे. त्यासोबतच जो करा आपण ठेवलेला आहे, केळी आणि केळीवरती करा ठेवलेला आहे, तर त्या करावरती आपल्याला एक खरबूज ठेवायचा आहे आणि त्यासोबतच नैवेद्यामध्ये आंबा देखील एक ठेवायचा आहे आणि ही मांडणी झाली की गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य देखील आपल्याला ठेवायचा आहे. तर बघा, अक्षय तृतीया आहे आणि ह्या दिवशी आपण काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक हा बनवतच असतो, तर त्याचा देखील आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर या दिवशी मांड्याचा आंब्याच्या रसाचा नैवेद्य केला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. हे सर्व झाल्यावर आघाडी देखील दिली जाते. तर पितृपक्षामध्ये ज्याप्रमाणे आपण आघाडी देतो त्याप्रमाणेच आपल्याला आघाडीही द्यायची आहे. तर एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये त्यामध्ये गवऱ्या टाकून, लाकडं टाकून त्यावरती थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे, कापूर टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे. आणि घरातील कर्त्या पुरुषाने दक्षिणेकडे तोंड करून घास आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे आपण जे काही स्वयंपाक बनवणार आहोत तर ते सर्व एका भांड्यामध्ये एकत्र करायचं आहे आणि थोडं थोडं करून घास आपल्याला त्या आघाडीसाठी, म्हणजे जे आपण लोखंडी भांड्यामध्ये पेटवलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. ही विधी आपल्याला घराच्या बाहेर करायची आहे किंवा तुम्ही गॅलरीमध्ये देखील करू शकता. आणि प्रार्थना करा का घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं आपल्याला आघाडीही टाकायची आहे, म्हणजे तो घास टाकायचा आहे आणि हे थंड झालं की ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर जो काही आघाडी दिल्यानंतर जो काही धूर असतो तर त्यानेच ते आपले जे पितरं असतात तर ते तृप्त होतात असे म्हटले जाते. त्यानंतर ही करा व केळी याचं काय करावे, तर हे अक्षय तृतीयाच्याच दिवशी सवाष्ण स्त्री आपल्या घरी बोलावून तिला जेवू घालायचं आहे, तिची ओटी भरायची आहे किंवा तुमच्या घरी सवाष्ण स्त्री गेली असेल तर सवाष्ण स्त्रीला बोलवायचं आहे आणि पुरुष गेला असेल तर त्यांच्याच वयाचा एखादा पुरुष बोलून त्याला देखील तुम्ही जेवू घालू शकता. त्यासोबतच त्यांना यथाशक्ती दान देखील तुम्ही करू शकता. आणि जे काही करा आणि केळी आहे तर हे देखील आपल्याला त्यांना दान करायचं आहे. जे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर ते संपूर्ण आपल्याला दान करायचं आहे. म्हणजे जी काय आपण पत्रावळी ठेवली तर ती पत्रावळीपासून ते जे आंबा आणि जे खरबूज ठेवलेलं आहे आणि जे काही करा केळी आहे तर ते सर्व आपल्याला दान करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जाते त्या पद्धतीने तुम्ही केले